सगळ्यांच्या मनात जो प्रश्न असतो सर तो मला विचारायचा आहे. खरं तर राजकारणी व्यक्ती म्हटल्यानंतर आक्रमकता आलीच आणि ती सरांमध्ये तर आहेच. मला खरंच भीती वाटत होती की नारायण राणे साहेब कधी चिडू शकतात इथे आल्यानंतर. पण आज त्यांचं हे स्मितहास्य बघून मला हे विचारायचं की मग नारायण राणे साहेबांचा घरातला स्वभाव कसा असतो? बाहेर तर आक्रमक असतोच, घरी कसे असतात साहेब? घराच्या आत आणि घराच्या बाहेर मी स्वतःलाच माझा वेगळेपणा म्हणा की हे दोन भाग मी सुरुवातीपासून राजकारणात आल्यापासून केलेले आहेत. घरात आल्यानंतर मुलांचे वडील म्हणून, पत्नीचे पती म्हणून, भावंडांचा भाऊ म्हणून मी घरामध्ये कधी राजकारण आम्ही चर्चा करत नाही. त्यामुळे जो काय स्वभाव आहे तुम्ही ऐकवत आहात अनुभवलेला काही लोकांनी, हा घराच्या बाहेर, घराच्या आतमध्ये नाही. आणि आज ठरवून आलो आहे आपला काही स्वभाव असला तरी डॉक्टर निलेश साबळेंच्या इकडे त्या स्वभावाचं कुठलाही वासही त्यांना येणार नाही याची खबरदारी वा वा, क्या बात. म्हणजे मी इतकी वर्ष कार्यक्रम करून मी काहीतरी जिंकलंय आज. सरांचं मन जिंकलं असं म्हणायला हरकत नाही. नाही. नक्की नक्की जिंकलं. आठवले साहेब, तुमच्याही स्वभावाविषयी जाणून घ्यायचं आहे. तर घरी कसे असतात सर? आता एक तर अशी अडचण आहे की माझी नेहमीच असते साऱ्या देशामध्ये वरात. माझी नेहमीच असते साऱ्या देशामध्ये वरात, म्हणूनच मी कमी असतो घरात. पण माझ्या घरच्यांना माहीत आहे की म्हणजे आता मी जी जबाबदारी स्वीकारलेली आहे, एक तर मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच मी काम करतो. त्यामुळं छोटे मोठे कार्यक्रम असतील तरी लोकांची अपेक्षा असते की मी आलो पाहिजे. मी जरी का घरी वेळ कमी दिला तरी माझ्या मिसेसला माहीत आहे की मी जी जबाबदारी स्वीकारलेली आहे, त्यामुळे मी एक दिवस जातो परत येतो, 2 दिवस जातो परत 1 दिवस येतो. माझ्या बायकोला माझा स्वभाव चांगला माहिती असल्यामुळं तसा मी काय हसत खेळत राहणारा जरी माणूस असलो तरी मी अत्यंत कठोर माणूस आहे, मी कडक माणूस आहे. घरामध्ये कडक आहे पण बाकी माझी धडक असते बाहेर. त्यामुळं ठीक आहे. तर म्हणून आमच्या दोघांमध्ये कसले मतभेद नाही आहेत आणि आमचा संसार सुखानं चाललेला आहे. वा वा वा. सरदेसाई सरांकडे आता येणार आहे. सरांची पर्सनॅलिटी बघताना ना ते असं वाटतं की ते डॉक्टर आहेत, कारण साधारण डॉक्टर असे दिसतातच. पण सरांचा स्वभाव मग घरात कसा असतो? घरी गेल्यानंतर जे राणे साहेबांनी सांगितलं ती गोष्ट एक कटाक्षाने आम्ही पाळलेली आहे की घरामध्ये आल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या राजकारणावरती आम्ही चर्चा करत नाही. आणि चुकून कोणी ते करण्याचा प्रयत्न केला तर मी तात्काळ ते थांबवतो. आणि असं सुरुवातीला 4दा थांबवल्यानंतर आता माझ्याशी राजकारण घरामध्ये बोलण्याचा कोणी प्रयत्नही करत नाही. ह्याचं कारण असं की सकाळी एकदा लवकर सुरू केल्यानंतर दिवसभरामध्ये तुम्हाला शेकडो नाही कधी कधी हजार माणसं तुम्ही भेटता. त्यांच्या व्यथा असतात, त्यांच्या अडचणी असतात, हे सुखदुःख ही सगळी आपण ऐकत आल्यानंतर हे सगळं त्यांच्यासाठी आपण काहीतरी सातत्याने करत राहायला आल्यानंतर कुठंतरी असं वाटतं की घरी आल्यानंतर तरी किमान राजकारण किंवा त्याची चर्चा नको. आणि हे आम्ही सगळ्यांनीच पाळलेलं आहे. अर्थात वेळ कमी पडतो, कारण राजकारण हे 24 तास एक त्याच्यासाठी तुम्हाला वाहून घ्यावं लागतं. पण नो रिग्रेट्स, कारण एकदा तुम्ही एखादा वसा घेतला म्हटल्यानंतर त्यासाठी झटणं आणि काहीतरी करत राहणं हे आपलं काम आहे आणि ते करतोय. आणि त्यात कुठेही आनंदच आहे. वा, क्या बात आहे, क्या बात आहे. तर सर, न्यूज चॅनलवर महाचर्चा घडतात वेगवेगळ्या चॅनलवरती. आमच्याही गावात एक केबल नेटवर्क आहे, गुलकन केबल नेटवर्क. आणि केबल नेटवर्कवरती सुद्धा एक असा न्यूजचा कार्यक्रम चालतो चर्चेचा, त्याचं नाव आहे थुकरट चर्चा. तर ती चर्चा आज आपण आता इथे पाहणार आहोत. आमच्या गावातले काही नेते तिथे येऊन एकमेकांशी सुसंवाद साधणार आहेत. बघूयात मग आता या चर्चेमध्ये काय घडणार आहे. नमस्कार, मी सागर बगळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो थुकरटवाडीच्या गुलकन केबल नेटवर्क तर्फे. आजचा आपला कार्यक्रम आहे थुकरट चर्चा फुकटचा खर्चा. या कार्यक्रमात मी तुमचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत कडोमपा प्राथमिक शाळेचं इलेक्शन. कडोमपा म्हणजे तुम्हाला कळलंच नसेल, कमला डोंगरे मंगला पाटील या प्राथमिक शाळेचं इलेक्शन आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी इकडचे जे नेते आहेत ते येणार आहेत. त्यांची मुलं जी आहेत ते इलेक्शनसाठी उभे आहेत. मॉनिटर पदासाठी हे इलेक्शन होणार आहे. बघूया ते आपल्याशी काय चर्चा करतात. जोरदार टाळ्याने स्वागत करूया. आपल्याकडे प्रथम आलेले आहेत आपल्या गावचे व्हॉट्सअप ग्रुप पार्टीचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांचं.
नमस्कार 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 माझ्या तमाम बंधू भगिनींना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आमचे चिरंजीव माननीय बंटी शेठ आज या ठिकाणी इयत्ता 4थीच्या इलेक्शनला या ठिकाणी उभे राहिलेले आहेत पण पप्पा तिसरीच्या तिसरीच्या मागच्या वर्षी तिसरीत होत ना बे तू हा आता पण तिसरीतच आहे. अबे किती वर्ष तिसरीत राहणार आहेस हा हो पप्पा कसं आहे ना आपले मास्तर बोलतात तिसरीत राहे ना तर आपली 5 वर्ष सत्ता तिसरीत आहे अजून. 5 वर्ष सत्ता अबे त्या मास्तरला सांग ही शाळा आहे पंचवार्षिक योजना नाहीये हा असू द्या काही हरकत नाही आमचे चिरंजीव मान्य बंटी शेठ या ठिकाणी इलेक्शनला उभे राहिलेले आहेत तर माझं असं भारतजी, म्हणणं आहे भारतजी, का त्यांना भारतजी, ऐकून घ्या माझं जे आहे त्यांना लोकांना सांगतो की एक- माझं जे चिन्ह आहे ते आहे पोपट पोपट या चिन्हावर तुम्ही शिक्का मारून पोपट का असं का चिन्ह वेगळं म्हणजे आमचा एक वादा आहे का आमच्या विरुद्ध जो उभा राहणार त्याचा आम्ही पोपट करणार लक्षात ठेवा म्हणून आमचा पोपट चिन्ह आहे आज तुमच्या माध्यमातून या सरकारला मी सांगू इच्छितो एक मिनिट गणेशपुरेजी इथे प्रचार करायचा नाहीये चर्चा करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत प्लीज तुम्ही बसून घ्या. चला पण तरी आज तुमच्या माध्यमातून मी सरकार बसून घ्या पटकन. सॉरी माझ्याकडे वेळ फार कमी आहे हा. तर हा. आता या चर्चेत सहभागी होण्यासाठी पुढचे नेते आपल्याकडे येणार आहेत. अखिल भारतीय गोल्डन पक्षाचे अध्यक्ष के बद्रिके जोरदार टाळ्याने स्वागत करूया के बद्रिके यांचं. क्या मारी हे बघा हे आले आले यांचं खा प्याचं सुस्ती आणि आता चहा द्या मारीचे बिस्किट द्या हा? अरे तुम्ही खायला आला का चर्चा करायला आले इथं एक मिनिट इथे चाय पे चर्चा नाहीये. क्या असला हा चहा असला तरी देणार नाहीये. अरे ती माझी बोलायची टाईल 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 माझी बोलायची टाईल हा तर मंडळी हा. माझा मुलगा पापी हे बघा अरे बापच सांगते पोरगा पापी आहे म्हणून कसं इलेक्शन करायचं याला वोटून कसं करायचं निवडून कसं द्यायचं याला आम्ही अरे ते त्याचं नाव आहे नाव पापी पापी? पापलेट पिंटू उर्फ पापी तर पापी हा तिसरीच्या मॉनिटरशिपच्या इलेक्शनला उभा आहे त्याला प्रचंड मताने विजयी करा आमची निशाणी आहे बदक 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 हा आमचा नारा आहे ना हा. जो आपल्याशी नडेल तो बदक्कन पडेल तर ताई माई अक्का हे बघा बद्रिके माझ्याकडे वेळ फार कमी आहे आपण प्रचार नंतर करूया आधी चर्चा करूया कारण फारच वेळ कमी आहे. ओके पप्पा अरे फोन हॅलो हा पप्पा हा. मम्मीचा हार तुम्ही घातलाय काय ती फोन करून विचारते अच्छा असलं ठेव आपल्यात ठेव नंतर देतो सांग आपल्यात ठेव हा माझ्याकडे वेळ फार कमी आहे मी आधीच सांगतो तुम्हाला फार कमी वेळ आहे माझ्याकडे. अरे वेळ कमी आहे तर माझं घड्याल घे जाम वेळ आहे याच्यात बद्रिके तुम्ही प्लीज बसून घ्या आपण चर्चा करणार आहोत प्लीज तुम्ही बसून घ्या प्लीज. ओके ये रे बसून घ्या हा चला हवा येऊन द्या चला हवा येऊन द्या डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या मी मराठी झी मराठी